पाहत आहात तुम्ही शैलेश पडालवार, पांढरकोडा, रामदेव बाबा लेआउट, BDP कॉलेज समोर त्यांचं घर आहे, कुटुंब आहे, आई वडील आहे, भाऊ आहे आणि तो आपल्या मागण्या घेऊन टावरवर चढलेला आहे की पांढरकोडा तालुक्यात जे भ्रष्टाचार होत आहे, अवैध गोमाता यांचं तस्करी होत आहे, बैलाची तस्करी होत आहे, 2 नंबरचे धंदे चालू आहे जसं मटका जुवा असं आणि ड्रग्ज भरपूर काही गोष्टी आहे. तर आपण शैलेश पडलवार बोल शैलेश. बस स्टँड समोरचे जे विषय राहण्याचे पैसे घेतात ते सांगले ना तुम्ही मला. हा ते सांग ना, मला सांग ना. तुम्ही सांगा ते कोणतं? बस स्टँड समोर जे चांगले बाया जे आहे ना हा त्यांचे पैसे सोडत नाही. हे कोणता धंदा आहे, कशाचा आहे हे? हो ना, मग ते सोडत नाही ना पोलीस वाले दादा. हो का? हा अच्छा 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 अच्छा. बरं ठीक आहे. माझं असं म्हणणं आहे, अजून तू कोणाशी संपर्क साधणार आहे का? हॅलो सर, हे शैलेश पडलवार आहेत, बोला. शैलेश, आम्ही पोलीस प्रशासनाचे माझे मित्र जेवढे गेले फक्त ते स्पीकर अनाउन्समेंट करून हां बाकीला त्रास देऊ नका. नाही तुम्हाला आम्ही त्रास नाही. माझं म्हणणं आहे का, तुमचं म्हणणं मी भरपूर वेळ ऐकलो. सांगा. माझं म्हणणं आहे का? सांगा. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा सत्यासोबत झगडा झालता हां बरोबर आहे, तुम्हाला एसपीचा फोन आला ना? हां एसपीचा फोन आला ना? कशासाठी? का शैलेशचा गुन्हा दाखल करा बघून, शैलेश रिपोर्ट द्यायला येतात त्याचा गुन्हा दाखल करा बघून. तुम्ही आलते का रिपोर्ट द्यायला? रिपोर्ट द्यायला आलते का काल? कालची गोष्ट ज्या दिवशी शक्ती कनाकी होत असतात हां त्यासोबत संबंधित मी का नाही रिपोर्ट द्यायसाठी आलतो. हां तुम्हाला एसपीचा फोन हल्ला का नाही? कशासाठी, म्हणजे कशा संदर्भात? का शैलेश मला फोन केला तर शक्तिकणा मला मारून टाकतो म्हणून. हां तुमचा रिपोर्ट घेतला ना मग त्यावेळेस? शक्तिकणा घेतला, बरोबर. आणि माझ्यावर मी रिपोर्ट दिल्याकरता आता आता मला गोष्टीसाठी टाळा केली. हां टाळा केली. काय केलं? मला उशी का दिली? गोष्टी दिली ना तुम्हाला, आता मिळाली ना, आहे 3 महिन्याच्या नंतर मी माझे अधिकार पाठवल्यानंतर. आणि तुम्ही त्याच वेळेस तुमच्या ठाणे अंमलदारकडून गोष्टी घ्यायला पाहिजे. खोटं बोलायची लिमिट आहे. जोरतोड माట్లాडू. तुम्ही काय करा, खाली या. सर बरोबर. बोलायची लिमिट राहते सर. आणि काल मी हा. तर मी शक्ती काय ते सांगा. एक काम करा. मी काय म्हणतो असं, मला एक सांगा, तस्कर शक्ती काय का मी आहे ते सांगा. नाही, गोतस्कर तर आता जो गोवंशाचं काम करेल तो गोतस्कर आहे. तस्कर शक्ती काय का शैलेश पडला ते सांगा. मला तेव्हा समजते. आता आम्हाला कसं असते, अभिलेखावर ज्याच्यावर गुन्हे दाखल आहे त्याला आम्ही गोतस्कर म्हणू शकतो. गुन्हे दाखल आहे सर. हो आहे. तुम्ही काय करा, खाली ऐका. आहेत. दुसरी गोष्ट सांगा, मी काल पॉलिटिक्स अपडेटवर मी ग्रुपवर टाकलो, 11:31 टाकलो ग्रुपवर. शैलेश, तुम्ही काय करा, खाली या. ऐका. सांगा. एवढा धमकीने मला सांगायचं आहे. हां ठाण्याला प्रत्येक गाडी मागे 4,000 रुपये येतात. तेव्हा तुम्ही त्याला उचलून जर आणले माझ्यासमोर आणले असते, मला थोडं प्राऊड वाटलं असतं तर ठाण्यावर प्राऊड आहे बाबून, चांगली आहे बाबून. तुम्ही मला सांगितलं का? तुम्ही माझ्याकडे काल आले का? आता आपल्या सोबत होते पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि शैलेश पडलवार जो टावरवर चढला आहे आणि त्यांनी आपल्याला भरपूर माहिती दिली आहे. त्या मोबाईल स्पीकर ऑन होता आणि आपल्या चॅनलमध्ये रेकॉर्ड पण झालेला आहे. काय भ्रष्टाचार आहे, कोणी काय काम करत आहे, कोण किती पैसे घेतलेले आहे, असा जो गोरखधंदा पांढरकोडा तालुक्यात चालू आहे त्याच्याबद्दलही आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी, काय नाव सर तुमचं? तावरे सर. त्यांनी पण आता शैलेश पडलवार सोबत विनंती केली त्यांना की विनंती केली की खाली या तुम्ही आणि आपण बसून बोलूया, काय समस्या आहे त्याच्यावर सोल्युशन काढूया, असे तावरे साहेब
आपले पांढरकवडा पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांनी बोललेले आहेत. पण शैलेश पळालवारच्या मागण्या काही दुसऱ्या पद्धतीनं तो मागत आहे. त्याच्यामुळे आणि आम्ही शैलेश पटोळवरच्या घरी पाठवलं होतं आमचे आलचेवार. हो, त्यांचे आई वडील म्हणत आहे की हा काहीतरी शेतीचं पण त्यांचं काहीतरी रात्री भांडण झगडं झालं आईवडिला शेतीचं बी त्यांचं काहीतरी वाद वाद आहे. म्हणजे फॅमिली मॅटर, शेतीचं काहीतरी वाद आहे. त्यांचे आई वडील वगैरे म्हणत आहे. हो. त्यांच्या वडिलाशी बोललो मी. हो, बघूया. पण ते हे त्यांनी खाली आलं पाहिजे ना. हे योग्य आहे का सर? कोणतं? हे टावरवर चढणं हे अयोग्य आहे ना. पण याच्यात मार्गाने तीन वर्षाच्या अगोदर एक पांडू नावाचा मुलगा पोलिसांनी अत्याचार केल्यामुळे यवतमाळमध्ये त्यांनी असंच टावरवर चढलं होतं. त्याला काही कायदेशीर प्रक्रिया आहे ना. ठीक आहे. हो. कायदेशीर मार्गाने करावं. लोकशाहीमध्ये सगळं करता येतं ना. अच्छा, ठीक तर अजून काही संदेश देणार? ठीक आहे. हे जे काही करावं त्यांनी कायदेशीर मार्गाने करावं. ठीक हो आहे. हो ठीक आहे. सर, तर आपल्यासोबत होते ठावरे की तावरे? तावरे सर. तर बघूया शैलेश पळालवारच्या मागण्या आणि पोलीस प्रशासनाचं काय संभाषण होईल त्यांच्यासोबत. पुढच्या पार्टीमध्ये पाहत राहा न्यूज महानायक लाईव्ह. आपल्या चॅनलच्या बातम्या तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, लोकांपर्यंत पाठवा. नेहमी मी सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.